नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल B.Ed थर्ड सेमिस्टरचा असेसमेंट फॉर लर्निंग या विषयाचा पेपर पार पडला. या पेपरमध्ये काही संख्याशास्त्राचे गणिताचे प्रश्न असतात. ते प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडवता येत नाहीत. तर त्या प्रश्नांचं सोल्युशन काय आहे या संदर्भात आज आपण डिस्कस करूया. मी प्राध्यापक M.R. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया असेसमेंट फॉर लर्निंग जानेवारी 2024 या पेपरमधील संख्याशास्त्रीय गणितांचे सोल्युशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय अत्यंत सोपा विषय आहे. या विषयाचा बागुलबुवा करून घेण्याची गरज नाही. लहानपणापासून आपल्याला गणिताची भीती वाटते, पण ती भीती मनातून काढून टाकल्याशिवाय आपल्याला गणित येणार नाही. तर याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले होते थेअरीबरोबर. ते प्रश्न सोडवले असते तर पैकीच्या पैकी मार्क पडतात. जसं आता या ठिकाणी चौथा प्रश्न जो आहे, प्रमाण विचलनाची वैशिष्ट्ये लिहा आणि खालील वारंवारिता वितरणाचे प्रमाण विचलन काढा. या ठिकाणी वर्गांतर दिलेली आहेत आणि वारंवारिता दिलेली आहे. जसं 10 ते 19 6, 20 ते 29 12, 30 ते 39 13, 40 ते 49 9, 50 ते 59 8, 60 ते 69 2. तर हा जो प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे, पण सोडवण्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आता हा प्रश्न कसा सोडवायचा पहा, की आता या ठिकाणी मी सोडवून दाखवलेला आहे की आता वर्गीकृत सामग्रीचे त्या ठिकाणी प्रमाण विचलन स्टँडर्ड डेव्हिएशन काढणे. त्याचं सूत्र आपल्याला सुरुवातीला माहीत असलं पाहिजे. तर हे प्रमाण विचलनाचं सूत्र आहे. काय आहे? सिग्मा इक्वल टू आय इंटू इन ब्रॅकेट समेशन एफ डी डॅश स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस इन ब्रॅकेट समेशन एफ डी डॅश डिवायडेड बाय एन आणि इट्स स्क्वेअर. तर आता हे जे सूत्र आहे, या सूत्रामध्ये आय म्हणजे काय, एफ डी डॅश म्हणजे काय, एफ डी डॅश स्क्वेअर म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. जसं आय म्हणजे त्या ठिकाणी वर्गांतराची लांबी किंवा क्लास इंटरवल, लेंथ ऑफ द क्लास इंटरवल किंवा विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. जसं आता इथे 10 ते 19 हे वर्गांतर आहे. त्या वर्गांतराची लांबी म्हणजे याच्यामध्ये एकूण किती प्राप्तांक आहेत. जसं आता 10 पासून जर 19 पर्यंत मोजले बोटावर, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 10 प्राप्तांक होतात. म्हणून क्लास इंटरवल जी आहे ती आहे 10, म्हणजे आय इक्वल टू 10. म्हणजे 19 मधून जर 10 गेले तर 9 उरतात, अधिक 1 करायचं 10, तर क्लास इंटरवल आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातो. तर आता या ठिकाणी ते गणित घेतलेलं आहे की जे आपल्या पेपरमध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जी वारंवारिता जी दिलेली आहे प्रत्येक याच्यामध्ये, त्या वारंवारितेची सर्व बेरीज करायची. जसं 12 6 18 13 31 9 40 8 48 आणि हे 2 50. तर एकूण एन बरोबर किती आलं? 50. पुन्हा एकदा पहा, 12 6 18, 18 13 31 9 40 48 2 50. कॅल्क्युलेटरवर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बेरीज करू शकता. त्याच्यानंतर असा एक रकाना आपल्याला मांडून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये ही वर्गांतर आहेत, वारंवारिता आहे, डी डॅश आहे, एफ डी डॅश आहे, एफ डी डॅश स्क्वेअर आहे. तर ते डी डॅश कसं काढायचं? तर ज्या वर्गांतराची वारंवारिता जास्त असते त्या वारंवारितेच्या पुढे 0 लिहायचं, जसं डी डॅश. आणि जिकडे लहान वर्गांतर आहेत, 10 ते 19 20 ते 29 म्हणजे संख्या लहान आहेत, आणि वरचे 40 ते 49 50 ते 59 हे मोठे आहेत, तर जिकडे लहान आहेत तिकडे मायनस घ्यायचं, -1 -2, आणि 0च्या खाली जिकडे मोठं आहे +1 +2 +3 हे घेतलं, ह्याला आपण डी डॅश असं म्हणूया. त्याच्यानंतर काय करायचं की हे जे 2 कॉलम आहेत, या 2 कॉलम मधल्याच त्यांचा गुणाकार करायचा. जसं आता 6 आणि 2 -2, याचा गुणाकार किती आला? -12. या ठिकाणी पाय एफ डी डॅश लिहिलं आहे, म्हणजे एफ आणि डी डॅशचा गुणाकार. त्याच्यानंतर 12 आणि -1 याचा गुणाकार -12 मध्ये लिहायचा. 13 आणि 0चा गुणाकार 0च येणार. 9 आणि +1चा गुणाकार +9, 8 आणि +2चा +16, 2 आणि +3चा +6. तसा हा गुणाकार आल्यानंतर काय करायचं की या ठिकाणी एफ डी डॅशमध्ये मायनस मायनसची अलग बेरीज करायची आणि प्लस प्लसची अलग बेरीज. ही येते -24 आणि याची येते या ठिकाणी 16 9 25 6 31.
तर 31 मधून 24 गेले तर किती येतात +7. तर समेशन एफ डी डॅश इक्वल टू +7 त्या ठिकाणी लिहायचं. त्याच्यानंतर आता एफ डी डॅश स्क्वेअर कसं करायचं, एफ डी डॅश आणि डी डॅश या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार करताना जसं आता हे दोन कॉलम आहेत डी डॅश आणि एफ डी डॅश यांचा गुणाकार, -2 आणि -12चा गुणाकार +24, -1 आणि -12चा गुणाकार +12, 0 आणि 0चा गुणाकार 0, +1 +9चा गुणाकार +9च, +2 +16चा गुणाकार 32, 3 आणि 6चा गुणाकार 18. तर हा गुणाकार झाल्यानंतर काय करायचं, हा जो एफ डी डॅश स्क्वेअर आहे याची बेरीज करायची. 24 आणि या ठिकाणी बेरीज कशी करायची पहा, 24 आणि 12 किती होतात 36, 36 आणि 0 36, 36 9 45, 45 2 47 77 है ना, 8 85 10 95. याला म्हणायचं समेशन एफ डी डॅश स्क्वेअर. समेशन एफ डी डॅश स्क्वेअर 95. आता हे सगळ्याच किमती सूत्रामध्ये टाकायचं. सूत्र काय, प्रमाण विचलनाचं सिग्मा इक्वल टू आय इंटू इन ब्रॅकेट समेशन एफ डी डॅश स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस कंसामध्ये समेशन एफ डी डॅश डिवायडेड बाय एन आणि कंसाचा वर्ग. आता हे 10 वर्गमुळाच्या बाहेर येते, हे लक्षात घ्या 10, कारण क्लास इंटरवल जी आहे ती आपण 10 काढली है ना. 9 ते 19 आपलं 0 ते 9 म्हणजे क्लास इंटरवल 10 येतो. जसं 60 ते 69 याचं सुद्धा काय येणार 10च येणार. 50 ते 59 10च येणार. म्हणजे इंटरवल किती आहे, विड्थ ऑफ द इंटरवल 10. त्याच्यानंतर समेशन एफ डी डॅश स्क्वेअर किती आलं 95 डिवायडेड बाय एन आपण लिहिलेलं आहे 50. त्याच्यानंतर कंसामध्ये समेशन एफ डी डॅश किती आहे +7 डिवायडेड बाय एन म्हणजे 50 त्याचा वर्ग करायचा. आता सोडून घ्यायचं. जसं आता 95 डिवायडेड बाय 50 म्हणजे किती आलं 1.9, 7/50 म्हणजे 0.14 त्याचा वर्ग त्या ठिकाणी आपल्याला करायचा. आता पहिल्यांदा वर्ग करून घ्या. 0.14चा किती येणार 0.0196. 1.9 मधून हा वजा केला तर वर्गमुळात 1.8804 त्या ठिकाणी आलेलं आहे. याचं वर्गमूळ जर आपण कॅल्क्युलेटरवर पाहिलं, कॅल्क्युलेटर पाहिजे आपल्याकडे वर्गमूळ काढण्याचं, तर वर्गमुळात त्या ठिकाणी 1.8804 ची किंमत किती येईल 1.371. यातला जर 10ने गुणलं तर दशांश तर पुढे जाईल आणि 13.71 त्या ठिकाणी तुमचं प्रमाण विचलन आलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी प्रमाण विचलनाची वैशिष्ट्ये सांगून प्रमाण विचलन काढा असं म्हटलेलं आहे. म्हणजे 10 मार्क तुमचे याचे पक्के झाले. आता वैशिष्ट्याचे 5 मार्क तुम्हाला मिळवायचे, तर ते वैशिष्ट्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. काय वैशिष्ट्य बघूया आपण आता. प्रमाण विचलनाची वैशिष्ट्ये, तर या ठिकाणी विशिष्ट वैशिष्ट्य असं दिलेले आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन, की विचलनशीलतेच्या परिमाणांमध्ये सर्वात उपयुक्त व विश्वसनीय असे हे परिमाण आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गटांची तुलना करण्यासाठी प्रमाण विचलनाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना करता येते. त्याच्यानंतर काय, विद्यार्थ्याचे गटातील स्थान निश्चित करता येते. त्याच्यानंतर सहसंबंध व विश्वसनीयता इत्यादी संख्याशास्त्रीय माहिती मिळविण्यासाठी प्रमाण विचलनाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर प्रसामान्य संभव वक्राच्या आधारे गुणांकाचा अर्थ लावताना प्रमाण विचलनाचा उपयोग होतो. जर एवढं जर तुम्ही लिहिलं तर 5 मार्क आणि ते 10 मार्क असे 15 मार्क तुम्हाला पडण्यास हरकत नाही. म्हणून गणितावरचे जर प्रश्न सोडवले तर मार्क आपल्याला पैकीच्या पैकी त्या ठिकाणी भेटतात. आता दुसरं गणित काय ते पाहूया. तर याच्या दुसऱ्या पेजवर आपण गेलो, त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर गेलो, त्याच्यानंतर पहा 7वा प्रश्न जो आहे मराठी वर्षनमध्ये जाऊया. 7वा प्रश्न 4थ्या पेजवर काय दिलेलं आहे, की खालील वारंवारिता विभाजनावरून बहुलक काढा. बहुलकाचा प्रश्न आहे हा. वर्गांतर आणि वारंवारिता दिलेली आहेत पहा.
80 ते 89 3, 70 ते 79 2, 60 ते 69 7, 50 ते 59 14, 40 ते 49 16, 30 ते 39 12, 20 ते 29 10, 10 ते 19 9, 9 0 ते 9 7 अशी ही वर्गांतरं दिलेली आहेत. तर आता आपल्याला याच्याहून आपल्याला बहुलक काढायचे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मोड असं म्हणतो. ते मोड काढत असताना सुरुवातीला तुम्हाला मीन काढावं लागतं, मीडियन काढावं लागतो आणि मग त्या किमती टाकून तुम्हाला मोड काढता येतो. याच्यासाठी तुम्हाला मीनला 5, मीडियनला 5 आणि बहुलकला 5 असे एकूण 15 मार्काचं विभाजन या गणिताचं आहे. मग आता गणित सोडवायचं कसं आता पाहूया. जसं आता हे दिलेले आहे पहा, वर्गीकृत सामग्रीचे बहुलक काढणे, ज्याला आपण मोड असं म्हणतो. तर सुरुवातीला दिलेल्या वारंवारिता सारणीहून सुरुवातीला मध्यमान काढायचं, नंतर काय काढायचं, मध्यगा काढायची आणि त्यानंतर बहुलक काढण्याच्या सूत्रात या दोन्ही किमती ठेवायच्या आणि बहुलक काढायचं. सूत्र काय बहुलकाचं, बहुलक बरोबर 3 गुणिले मध्यगा मायनस 2 गुणिले मध्यमान, 3 इंटू मीडियन मायनस 2 इंटू मीन. तर असं हे सूत्र आहे. तर आता हे आपलं गणित आहे पहा, की जसं वर्गांतर घेतले तिकडे. आता ह्या वर्गांतराची सुरुवातीला जे समोर वारंवारिता दिली वर्गांतराची, त्या वारंवारितेची आपल्याला बेरीज करायची. जसं आता मी बेरीज केली, 3 आणि 2 5 आणि 7 12 14 26, या ठिकाणी 42, पुन्हा 54, त्याच्यानंतर किती झालं 64, 64 9 73 आणि 7 80, n = 80 या ठिकाणी आलं. त्याच्यानंतर तुम्हाला मांडणी करून घ्यावी लागते. जसं आता आपल्याला मीन काढायचं सुरुवातीला, तर मीन काढण्यासाठी आपल्याला एक्सएम आणि एफएक्सएम काढायचं. जसं 80 आणि 89, 80च्या खालची वर्गांतर मर्यादा किती, 79.5 आणि 89.5 वरची, त्याची बेरीज जर करून सरासरी काढली तर ती येते 84.5, किंवा 80 आणि 89 ह्या बेरीज करून त्याला भागिले 2 केलं तर ही 84.5 येते. त्याच्यानंतर 70 आणि 79चं तसंच करायचं. 70 अधिक 79 भागिले 2 हे जर आपण काढलं तर ते सुद्धा किती येते, तर 74.5. कारण याची बेरीज किती येते पहा, 149 भागिले 2, तर 2 14, 2 चौक 8, 2 पंचे 10, 74.5 या ठिकाणी. अशा पद्धतीने 10चा फरक येणार पहा. 84.5 मधून 10 गेले 74.5, पुन्हा 64.5, पुन्हा 54.5, 44.5, 34.5, 24.5, 14.5, 4. कारण ह्या ठिकाणी वर्गांतर लांबी 10 आहे. 10 असल्यामुळे हा 10चा फरक येईल. जर वर्गांतर लांबी 5ची असेल तर 5चा फरक येणार. तर अशा पद्धतीने एक्सएम काढून काय करायचं, ह्या एफने त्याला गुणायचं, म्हणजे या 2 कॉलमचा गुणाकार करायचा. 3 आणि 84.5 याचा गुणाकार 253.5, 2 आणि 74.5चा गुणाकार 149.0, 7 आणि 64 पॉईंटचा गुणाकार 451.5, 14चा गुणाकार हा अशा पद्धतीने गुणाकार करून घ्यायचा. 7 आणि 4.5चा गुणाकार 31.5. हा गुणाकार आल्यानंतर एफ आणि इंटू एक्सएम याची बेरीज करून घ्यायची या कॉलमची. ही सर्व बेरीज केली तर किती आली, समेशन एफ इंटू एक्सएम बरोबर 3150.5, 3150.5 आली. मग आता सूत्रामध्ये किमती टाकायच्या. मध्यमान बरोबर समेशन एफ एक्सएम डिवायडेड बाय एन. 3150.5 80 कॅल्क्युलेटरवर केलं तर उत्तर आलं 39.38. हे झालं मध्यमान. आता मध्यगा काढण्यासाठी आपल्याला अशी मांडणी करावी लागते. आता हे वारंवारिता हे आहे, तर सुरुवातीला शेवटची वारंवारिता जी आहे ती समोर घ्यायची 7, 7 मध्ये हे प्लस करायचे 16, 16 मध्ये हे प्लस करायचे 26, 26 मध्ये 12 प्लस करायचे 38, 38 मध्ये 16 प्लस करायचे 54, 54 मध्ये 14 प्लस करायचे 68, 68 मध्ये 7 प्लस करायचे 75, 75 मध्ये 2 प्लस करायचे 77, 77 मध्ये 3 प्लस करायचे 80. हे 80 आणि हे 80 इक्वल आले पाहिजे, तर आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर आता ह्या वारंवारितेला संचित वारंवारिता असं म्हणायचं, कॅपिटल एफ. तर ज्याची त्या ठिकाणी
आता ह्या ठिकाणी आपल्याला मध्यगा काढायची. तर ह्या ठिकाणी मध्यगा काढताना काय करायचं, हे जे 80 जे आहेत त्याला n/2 अर्धे करायचे. 80/2 किती आलं, 40. तर 40 कोणत्या वर्गांतरात आहे पहा, 54. 38च्या वर 54 म्हणजे हे वर्गांतर येतं पूर्णपणे, आणि ह्या वर्गांतरात ती वारंवारिता आहे. बघा ह्या याच्यामध्ये काय तुमचं स्मॉल एल आहे, एफ आहे, आणि CFB या ठिकाणी आहे. आता सूत्र पहिल्यांदा पहा. सूत्र काय मीडियनचं, मीडियन म्हणजे मध्यगा बरोबर L n/2 मायनस CFB, बी म्हणजे बिलो, डिवायडेड बाय F इंटू आय. ही F म्हणजे वारंवारिता, CFB म्हणजे बिलो आहे. आता जसं आता n/2 किती काढलं होतं आपण, 40. तर 16 जे आहे समोरची वारंवारिता त्याला F म्हणायचं, संचित वारंवारिता त्या खालच्या याला CFB म्हणायचं, संचित वारंवारिता. आणि L म्हणजे आताची खालची मर्यादा 40च्या खाली किती येईल, 0.5ने मर्यादा घ्यायची, 39.5, केव्हाही 0.5ने कमी घ्यायचं, 39.5 ही L येईल या गटातली. म्हणून आता 39.5 या ठिकाणी सूत्र आहे पहा मीडियनचं. आता हे सगळं दिलेलं आहे. L म्हणजे n/2 असलेल्या वर्गांतराची खालची मर्यादा, CFB म्हणजे n/2 असलेल्या वर्गांतराच्या खालची संचित वारंवारिता, त्याच्यानंतर कॅपिटल F आपला स्मॉल f म्हणजे n/2 असलेल्या वर्गांतराच्या समोरची वारंवारिता, I म्हणजे वर्गांतर लांबी किंवा विड्थ ऑफ द इंटरवल. तर आता सूत्र या ठिकाणी आहे पहा. मग आपण L किती काढलं, 39.5, n/2 किती काढलं, 40. आता CFB ही किती आहे, 38, आणि स्मॉल f 16, I = 10. या किमती त्या ठिकाणी लिहिले. तर पहिल्यांदा 40 आणि 38 मधली वजाबाकी केली, 2/16 आणि गुणिले 10 म्हणजे 20/16 या ठिकाणी आलं. 20/16 जर त्या ठिकाणी 4ने भाग दिला, 4 चोक 16 आणि 4 पंचे 20, 5/4 आलं या ठिकाणी. 5/4ला दशांशामध्ये रूपांतरित केलं तर 1.25. 39.5 मध्ये जर 1.25 मिसळले तर किती आलं उत्तर, 40.75 ही आली तुमची मध्यगा. मग आता मीडियन काढायचं, बहुलक ज्याला मोड म्हणतो आपण, मोड म्हणजेच बहुलक बरोबर 3 गुणिले मध्यगा मायनस 2 गुणिले मध्यमान. तर मध्यगा किती आली, 40.75, आणि मध्यमान आले 39.38. याचा जर गुणाकार केला तर 122.25 वजा 78.76. याची जर वजाबाकी केली तर ती आली 43.49. तर आपण पाहिलं की सगळ्यात मोठी किंमत आली मध्यमानापेक्षाही. म्हणून याला असं लिहिलं, मोड इज ग्रेटर दॅन मीडियन, मीडियन इज ग्रेटर दॅन मीन. 43.49 मोठे आहेत 40.75 पेक्षा, आणि 40.75 मोठे आहेत 39.38 पेक्षा. म्हणजे बहुलक मोठा आहे मध्यगापेक्षा, मध्यगा मोठी आहे मध्यमानापेक्षा. तर याचा अर्थ हा वारंवारिता वितरणाचा वक्र हा ऋण विषमित येतो. तर मध्यमान त्या ठिकाणी लहान असेल मध्यमान मोठं असेल मध्यगापेक्षा, मध्यगा मोठे असेल बहुलकापेक्षा, तर मग तो धन विषमित येणार, आणि या ठिकाणी ऋण विषमित आला. अशा पद्धतीचा ऋण विषमित वक्र त्या ठिकाणी येतो, निगेटिव्ह कर्व. तर ह्याची मांडणी आपण केली आणि मोड सुद्धा काढलं. तर आपलं मोड किती आलेलं आहे, मेन म्हणजे तुमचं 43.49. तर ह्या सगळ्याला 15 मार्क तुम्हाला मिळतील जर तुमचं कॅल्क्युलेशन करेक्ट असेल तर. अशा पद्धतीने आपल्याला गणित त्या ठिकाणी सोडवावी लागतात. गणिताचं हे सोल्युशन तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या याला कामाला येईल. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.